भाग 3. दादा काही बोलत नाहीत असे पाहून मिलिंदच्या गाडीने रूळ बदलले. दादांच्या अंगावर रेलून एखादी गुप्त गोष्ट सांगावी तसा तो त्यांच्या कानात कुजबुजू लागला. आजोबा, मावशी अगदी वाईट झाली आहे बघा. मागं कशी छान छान विमान करून द्यायची मला, पण सकाळी मी विमानाचा हट्ट धरला त्यामुळे एक चापटी मारली तिने मला. मग डोळे पुशीत ती खिडकीपाशी गेली. माझ्याशी तुट्टी केली तिनं. नंदाचे मन असे सैरभैर का झाले आहे हे दादांना ठाऊक होते, पण ते मिलिंदला कसे समजावून सांगायचे. 5 महिन्यापूर्वी झालेल्या शेखरच्या अपघाती मृत्यूने आयुष्याच्या उंबरठ्यावरच नंदाला मोठी ठेच लागली होती. तिच्या संसाराच्या सुंदर स्वप्नांचे तुकडे तुकडे झाले होते. त्या भग्न स्वप्नांच्या प्रत्येक कण तिच्या काळजात सलत होता. कुठलीही गोष्ट अगदी जीव लावून करायची हा तिचा स्वभाव. असल्या माणसांच्या साऱ्याच भावना उत्कट असतात. तिचे हे पहिलं प्रेमही तसेच.